नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सोनवणे। आज आपण थोडीशी जी चर्चा करणार आहोत ते आज राज्यसेवेचा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झालेली आहे, आपल्याला माहितीच आहे। आणि त्याच्यामध्ये जे इतिहासाचे एन्शियंट मिडिवल मॉडर्न वरती जे प्रश्न आले होते त्याच्याबद्दल थोडक्यात एक 5 ते 7 मिनिटात पटकन चर्चा करू। मला माहिती आहे तुम्हाला जी अपेक्षा आहे ती ही आहे की आम्हाला पटकन उत्तर सांगा, तर पटकन उत्तर सांगायचा प्रयत्न करतो। तो पहिला प्रश्न होता तो म्हणजे आपण बघू, पहिला प्रश्न जो होता तो हर्षवर्धनाचा। हर्षवर्धनाचे प्रश्न, हर्षवर्धन राज्यसेवेला नेहमी फेवरेट आहे। तुम्ही प्री मध्ये बघा किंवा पुढे जेव्हा मेन्स रिटर्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा बघा हर्षवर्धनाबद्दल प्रश्न विचारले जातील, जे प्रशासनाबद्दल वगैरे। तर इकडे बघा, हर्षवर्धनाने या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले आहे याच्यामध्ये लक्षात घ्या। हर्षवर्धनाने काय लिहिलं आहे तर हर्षवर्धनाने जनरली जर आपण ऑप्शन बघितले, प्रियदर्शिका, हर्षचरित, रत्नावली आणि नागानंद। लक्षात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हर्षचरित कोणी लिहिलंय। हर्षचरित हे बाणभट्टाने लिहिलेलं आहे। हर्षचरित बाणभट्टाने लिहिलं आहे। बाकीचे तिघ आहेत, प्रियदर्शिका, रत्नावली, नागानंद। नागानंद हे तर जिमूतवाहनचं आहे। तो कशा प्रकारे गरुडाकडे जातो आणि तो स्वतःचे अवयव खायला लावतो आणि तो गरुड खुश होतो, याच्यावरती नाटक आहेत। हर्षवर्धनाने स्वतः याच्यामध्ये रोल केलेला आहे। ठीक आहे, ते जे झालं होतं तेव्हा त्याने तो जिमूतवाहनचा रोल स्वतःने केला होता। ठीक आहे, हरकत नाहीये। पण नागानंद, रत्नावली आणि प्रियदर्शिका, ACD हे योग्य उत्तर आहे। ACD म्हणजे उत्तर नंबर 1। सो हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले ते ACD, प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद म्हणजे उत्तर नंबर 1 आहे। पुढचं बघू। ठीक आहे, हे जनरल काय काय होतं ते जनरली लौकिक साहित्यामधला विषय आहे तो। पुढे बघू आपण। सिमुक हा डॅश घराण्याचा संस्थापक आहे। तर लक्षात घ्या, मौर्यानंतर शुंग आले, शुंगानंतर कण्व आले। कण्वांचा शेवटचा राजाला मानणारा कोण होता तर कोणी त्याची हत्या केली होती? सुशर्मा नावाचा होता। तर सुशर्माची हत्या कोणी केली होती तर सुशर्माची हत्या आंध्रभृत्य सिमुक याने केली होती। काही ठिकाणी सुमुक म्हटलंय, काही ठिकाणी सिमुक म्हटलंय। आंध्रभृत्य सिमुक याने त्याची हत्या, सुशर्माची हत्या करून एक नवीन साम्राज्य स्थापन केलं, ज्याचं नाव होतं सातवाहन। सो उत्तर जे आहे ते सिमुक घराण्याचा शासक संस्थापक कोण आहे तर ते आहे ते म्हणजे सातवाहन, उत्तर नंबर 1। सातवाहन गणाची स्थापना केलेली आहे। पुढचं बघू आपण, कण्व बद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे। पुढे बघू आपण, सुलतानशाहीच्या काळातील खालीलपैकी कोणते कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदाराकडून घेतले जात असे? लक्षात घ्या, शर्यतनुसार 4 कर आहे। त्याच्यामध्ये खिराज आहे, खुम्स आहे, जजिया आहे आणि जकात आहे। खिराज हा भूमी कर आहे, खुम्स हा सैनिकी कर आहे, जजिया हा धार्मिक कर आहे, तर जकात जो आहे हा सुद्धा मुस्लिमांवर लावण्यात येणारा धार्मिक कर आहे। आता खुम्स काय आहे थोडक्यात सांगतो। खुम्स हा काय आहे तर एखादा राजा एक सगळं सैन्य काही ठेवत नव्हता, तर काही थोडं सैन्य ठेवायचा आणि जेव्हा युद्धाची वेळ यायची तेव्हा बाजारबुणगे घ्यायचा। बाजारबुणगे म्हणजे आपण ज्याला असं म्हणू की जे कन्सिस्टंट सैनिक नसत तर त्यांना फक्त युद्धासाठी बोलवलं जाईल आणि मग त्यांचा नारा असायचा की मुल्क तुम्हारा लूट हमारी, म्हणजे जिंकलो तर मुल्क राजाचा आणि लूट आमची। लूट किती असेल तर आम्ही 80% घेऊ, लुटणारे सैनिक 80% घेतील आणि राजा किती घेईल तर राजा जे घेईल तर म्हणजे 20%। यालाच म्हटलं गेलं खुम्स म्हटलं गेलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण त्याला खिराज हा भूमी कर आहे। जकात प्रत्येक मुसलमानाने आपल्या उत्पन्नाच्या 2.5% हिस्सा हा दान करायचा आहे किंवा सुरुवातीला कर म्हणून दिला जायचा, आता दान म्हणून केला जातो, तो धार्मिक कर आहे। आणि जिजिया, जेव्हा राजा मुस्लिम आहे आणि त्याची प्रजा नॉन मुस्लिम आहे तेव्हा प्रजेवरती प्रोटेक्शन टॅक्स जो लावला जाईल त्याला जिजिया म्हटलं गेलेलं आहे। सो जनरली इकडे बघाल तर खूप 4 जर त्याच्यामध्ये बघितले तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात खिराज हा भूमी कर आहे आणि जकात काय मुस्लिमांवरती। खिराज आणि जकात, कारण जकात उत्पन्नावरती लावला गेला होता मुस्लिम जमीनदाराकडून, जमीनदाराचं उत्पन्न त्याच्यावरती जकात, आणि खिराज हा भूमी कर होता। सो खिराज आणि जकात। सो इकडे बघा, खुम्स तर येणार नाही कारण सैनिकी कर आहे, खुम्स तर येणार नाही कारण सैनिकी कर आहे। सो लक्षात घ्या, इकडे जे उत्तर आहे ते उत्तर नंबर 3 खिराज आणि जकात। तो अशा प्रकारे आहे। ठीक आहे, पुढे बघू आपण। ठीक आहे, सिमुक झालाय।
खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रजाक या फारसी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली? ऑलरेडी विचारला गेलाय प्रश्न हा. जर नाही आला तर काय आलं? हा ऑलरेडी एमपीसीनेच विचारलाय 2-3 वर्षापूर्वी. अब्दुल रजाक देवराय दुसऱ्याच्या काळात आला होता. ऑलरेडी विचारून झालेला प्रश्न. एक्सप्लेन करायची गरज सुद्धा नाही हा प्रश्न. काही प्रश्न बिलकुल एक्सप्लेन करायची गरज नाही. तिकडे वेळ नाही घालणार तुमचा मी. ठीक आहे. हा, इकडे थोडंसं आहे. आता हे थोडंसं मिडवेल इंडियाचं आहे. अब्दुल समद जो आहे ते चित्रकार आहे. फारसवरून आलाय. हुमायूंच्या दरबारात पण आहे. पण हुमायूं तुम्हाला माहितीये, हुमायूं जे त्याची गादी गेली, शेरशाह सुरीने जेव्हा त्याची गादी घेतली तेव्हा तो तुम्हाला माहिती असेल 1940 मध्ये पळून आधी राजपुताना गेला, मग काबूलला जायचा प्रयत्न केला, मग तो फारसला गेलाय, फारसच्या राजाकडे राहिला, त्याकडून मदत घेतलीये आणि त्याने बरोबर येताना त्यानंतर काबूल जिंकला आणि येताना काय केलेलं, अनेक लोक बरोबर आणलेली आहेत. त्याच्यामध्ये अब्दुल समद पण आहे. आणि 1556 मध्ये तो परत एकदा दिल्लीच्या तख्तावर बसलाय, पण तो गडगडत मेला. ती चर्चा त्याच्या नंतर होईल. पण जनरल अब्दुल समद जो आहे तो हुमायूंच्या काळात पण आहे. त्याचं दरबारी चित्रकारी आणि अकबरच्या काळात सुद्धा त्याचं दरबारी चित्रकारी आहे. तर हे सगळ्या लक्षात घ्या. कुठची चित्र वगैरे काढली त्यावर फार चर्चा करत नाही. तख्ते-ताऊस तुम्हाला माहिती आहे. तख्ते-ताऊस जे आहे ते मयूर सिंहासन आहे. मयूर सिंहासन ते नादिर शहाने लुटलेलं आहे 1737 मध्ये, ज्याला दर्रे-दर्रान म्हटलं गेलेलं आहे. जो हे तख्ते-ताऊस घेऊन गेलेला आहे, इराणमध्ये घेऊन गेलेला आहे. हे तख्ते-ताऊस किंवा मयूर सिंहासन जे 1 कोटी रुपयाचं त्या काळात होतं, त्याच्यावरती कोण बादशाह बसायचं, तर त्याच्यावरती कोण बसायचा, आपला शहाजहान बसायचा. आणि शहाजहानने ते बनवलेलं होतं आणि नादिर शहा ते घेऊन गेला होता. तख्ते-ताऊस म्हणजे मयूर सिंहासन. राजपुत्र, आता बीबी का मकबरा, पहिलं झालं, दुसरं झालं, चौथं जे आहे बीबी का मकबरा औरंगाबाद मध्ये आहे. औरंगजेबाने आपल्या बायकोसाठी बनवलेला आहे. त्याला काळा ताजमहल म्हणतात. ताजमहलची प्रतिकृती आहे ती औरंगाबाद म्हणजे सध्याच्या संभाजी नगरमध्ये. आणि ती कोणत्या बायकोसाठी बनवलेली आहे, तर दिलराज बानो बेगमसाठी. सो हे सुद्धा करेक्ट आहे. सो राजपुत्र आझम शहा जे आहे ते चुकीचं आहे याच्यामध्ये, ते सुद्धा लक्षात ठेवा. हे जनरल आहे. खालीलपैकी कोणी एल्फिस्टन फंडासाठी वैयक्तिक, हे 1 डॉटेड उत्तर आहे. खालीलपैकी कोणी एल्फिस्टन फंडासाठी 25,000ची रक्कम दिली, तर नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी दिलेली आहे ही रक्कम. कारण एवढे श्रीमंत तेच होते. अर्धी मुंबई त्यांच्या नावावरती होती. 25,000 रुपये त्या काळ, आज सुद्धा 25,000 रुपये जास्त रक्कम आहे आपल्यासाठी. तर नाना शंकर शेठ साठी 25,000 रुपये त्यावेळेस किती मोठी असेल. आणि एवढा श्रीमंत एकच व्यक्ती होता. हे कधीतरी म्हणतात ना की कधीतरी हे डोळ्याखालून गेलेलं नसेल तरी आयडियाने काढता येतं कधी कधी. ठीक आहे, काही प्रश्न असेच काढायचे असतात. ठीक आहे. नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? सगळ्यांना माहिती आहे 1928 नेहरू अहवाल मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली बनवलेला होता. आणि या अहवालामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं, या अहवालामध्ये काय सांगितलेलं होतं, वसाहतीचे साम्राज्य आम्हाला मिळावं. अनेक अटीमध्ये होतं आम्हाला डोमिनंट स्टेटस मिळावं, म्हणजे वसाहतीचे साम्राज्य. सो वसाहतीचे साम्राज्य उत्तर आहे, उत्तर नंबर 1 वसाहतीचे साम्राज्य. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोठारी कमिशन. आता कोठारी कमिशन बघा, याच्यामध्ये ऑप्शन वरतून आपल्याला एक तर सर्वात महत्वाचं, जेव्हा तुम्ही कोठारी कमिशनच्या 1968च्या शिफारी शिक्षणावरती जर त्यांनी शिफारसी केल्या होत्या, 10+2+3 ही शिफारस त्यांचीच होती. सो ज्या कोठारी कमिशनने ज्या शिफारसी केल्या होत्या त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर एक सर्वात महत्वाचं लक्षात येतं, पटकन लक्षात दिसून येतं, 3 पैकी राष्ट्रीय ठोस पटकन उत्तर काढायचंय. राष्ट्रीय जीडीपीच्या 10% शिक्षणासाठी नाही. कोठारी कमिशनने याच्या जीडीपीच्या आपल्याला किती सांगितलं होतं, 6% सांगितलेला होता, 10% नाही. तो त्याच्यावरूनच करतं. वरील सर्व असेल का, नसणार आहे वरील सर्व. ठीक आहे, मग म्हणजे सी उत्तरच नाहीये. सो वरील सर्व नसणार, जिकडे जिकडे सी नाहीये ते नसणार. म्हणजे बहुतेक उत्तर काय असेल, ए आणि बी. आता 14 वर्षापर्यंत सक्तीचे आणि मोफत शिक्षण हे सुद्धा मी म्हणजे जनरली कुठे वाचण्यात आलेले नाहीये देशामध्ये, की कुठे असेल तर सांगा, पण फोटो वगैरे नक्की टाका. पण जनरली ते कुठे सांगण्यात आलं नाहीये. कारण तुम्हाला माहितीये की ते 2002 मध्ये म्हणजे नंतर 86व्या घटना दुरुस्तीनुसार आर्टिकल 21A मध्ये टाकण्यात आलंय. सो त्यांनी सांगितलं की नाही याच्यामध्ये खरंच कल्पना नाही, पण जनरली याच्यावरून ते उत्तर काढता येतं की 6% सांगितलं होतं, जे हे आहे राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या 6% खर्च करावा, 10% दिलाय, त्यामुळे उत्तर काढता येतं. आणि याचं उत्तर जे आहे ते ए आणि सी म्हणजे प्रत्येक उत्तर 1 सी नाहीये. ठीक आहे, सी कुठेच नाहीये, त्यामुळे ए आणि बी म्हणजे उत्तर नंबर 1 असावं. सॉरी. तर पुढचा प्रश्न, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स जनरल आहे. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स हे लाहोरमध्ये आहे. 1921 मध्ये ते बांधलं गेलं आहे आणि ते लाला लजपत राय यांनी बांधलं गेलं आहे. सो डॉटेड क्वेश्चन आहे, तो एक आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सविनय कायदे मग चळवळीत धारासनातील सत्याग्रह
पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला? सर्वांना माहिती आहे सविनय धारासना येथील गांधीजी लीड करणार होते, गांधीजींना अटक केली गेली आणि कोणी त्याचं नेतृत्व केलं होतं? सगळ्यांना माहिती की सरोजिनी नायडू यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. उत्तर जे आहे ते उत्तर आहे 4, विच इज सरोजिनी नायडू. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, पटकन करतो. 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होतं? सर्वांना माहिती आहे कोणाकडे होतं ते नेतृत्व होतं, ते म्हणजे आपले नानासाहेब. 1857च्या उठावामध्ये कानपूरचं नेतृत्व कोणी केलं होतं? नानासाहेबांनी केलं होतं. का केलं होतं? कारण त्यांना दत्तक वारसा नामंजुराच्या खाली काढण्यात आलं होतं, त्यांची पेन्शन बंद करण्यात आली होती, त्यामुळे त्यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. ठीक आहे. विख्यात वारली चित्रकार जीव्या सोमा मसे. आता याच्यामध्ये जे पुरस्कार जनरली बघितले तर त्यांना पद्मश्री मिळाला आहे, नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स मिळाला आणि शिल्पगिरू मिळालेला आहे. याचं उत्तर जे आहे ते BCD आहे. सो BCD जर बघितलं तर BCD उत्तर नंबर 3 आहे. पद्मभूषण मिळालेला नाहीये, तो इयर सुद्धा लिहिलेला आहे इकडे. पद्मश्री 2011, शिल्पगुरू 2002 आणि नाफ्ता जो आहे नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट जो आहे तो 1976 ला मिळालेला आहे. पुढे अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्या सोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी अनुसुया साराभाई. ठीक आहे, तर हे त्याचं उत्तर आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, जनरल ते काढता येतं त्याच्यामध्ये, कारण सरोजिनी नायडू नसणार, कस्तुरबा गांधी नसणार, अरुणा आसिफ अली नसणार, ते थोडंसं लॉजिकने जर वाचलं असेल तर काढता येतं अनुसुया साराभाई. उत्तर आहे त्याच्यामध्ये अनुसुया साराभाई म्हणजे उत्तर नंबर 2. पुढे 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली. हा आपला विजयाचं विधान कोणी केले? थोडासा कन्फ्युजिंग आहे प्रश्न, कारण हा असं म्हटलं जातं हे जे म्हटलं आहे ते मुस्लिम लीगने म्हटले खरं म्हणजे. सो पण जनरली जर ऑप्शन जर बघितले तर बहुतेक करेक्ट कुठचं असावं? तर टिळक नसणार, कर्जन नसणार, तो पहिला आणि दुसरा गेला. मोर्ले किंवा मेंटोपैकी एखादं असू शकावं. खरंच याचं सुद्धा उत्तर मलाही माहिती नाहीये, पण जनरली आपण म्हणू की पॉसिबल ते, कारण ती मगाशी म्हटलं की मुस्लिम लीगने म्हटले ते खरं म्हणजे. पण जे काही याच्यापैकी कोणी टीक असेल तो 50-50 असू शकतं किंवा हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. सो तसं आहे त्याच्यामध्ये. आणि स्वदेशी चळवळीचे विस्तार केंद्र आणि संबंधित व्यक्ती यांच्या जोड्या लावा. लक्षात घ्या, या ज्या जोड्या आहेत त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की त्या ठिकाणांची जोड्या लावा. म्हणजे मुंबई आहे, जनरल आहे, पण माहिती सगळी आहे त्यांच्याबद्दल, पण एवढं डीप जर वाचणार नसेल तर एका थोडक्यात काढता येतं की पंजाबमध्ये कोण होतं तर लाला लजपत राय, दिल्लीमध्ये कोण होतं तर सय्यद रजा हैदर. आपल्याला माहिती आहे मुंबई कोणाच्या जवळ असणार? लोकमान्य टिळक. आणि मद्रास कोण असणार? चिदंबरम पिल्ले. तर जनरली उत्तर तेच आहे. सो उत्तर जे आहे ते उत्तर 2 आहे. 2 मध्ये A चं 3रं, B चं 4थं, C चं 2रं आणि D चं 1. तर लक्षात घ्या, मी अजय सोनवणे थोडक्यात आपल्याला उत्तरं त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत. चेक करून बघा, काही अपडेट असेल तर ते आम्हाला द्या, ते सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये नक्की टाकू. लक्षात घ्या, हिस्ट्रीचा सिलेबस बदललेला आहे म्हणजे आता मुख्य परीक्षा आहे ती रिटर्न होणार आहे. लवकरच आपण जे आहे ते हिस्ट्रीचं ऑप्शनल लेक्चर सुरू करणार आहे. आपल्याला माझे काही पूर्वचे लेक्चर बघायचे असतील, पूर्व एन्शियंट मेडिवलचे, तर ऑलरेडी आपण अजय सोनवणे या नावाने युट्यूबवर अवेलेबल आहेत. आता आपण मुख्य परीक्षेची किंवा हिस्ट्री ऑप्शनची तयारी लवकरच आपण सुरू करणार आहोत. देसले सर आणि आपण जे आहे ते लवकरच इतिहास ऑप्शनची तयारी सुरू करणार आहोत. थँक्यू.